नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज सकाळीच आपल्याला पाणी लावायचं होतं, कारण आपण आतापर्यंत आपल्या फ्लावरला 2च पाणी दिलेले आणि पावसामुळे पाण्याची गरज आली नव्हती. आणि काल आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटला आहे ना स्प्रे घेतला होता. स्प्रेमध्ये आपण काय घेतलं होतं माहिती आहे का? करप्यासाठी आपण कॅबल टॉप घेतलं होतं आणि त्यामध्ये मिक्सचर कासुबी घेतलं होतं. काल स्प्रे झाला, आज आपल्याला पाणी चालू करायचं आहे. यावर्षी ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का? आपल्याला पाण्याची गरज आली नाही, कारण लागवड केल्यानंतर आपण फक्त एक आंबावून दिलं आणि आंबावून नंतर आपल्याला आहे ना कंटिन्यू पाऊस चालू होता, भुरभुर चालू होती, काही मोठे पाऊस झाले 1-2, त्यामुळे आपल्याला काय पाणी द्यायची गरज नाही आली. आपण पाहू शकता आपला हा प्लॉट 45 दिवसाचा आहे. आता 45 दिवसाच्या मानाने आपल्या प्लॉटची ग्रोथ चांगली झालेली आहे. आता 15-22ला एकच प्रॉब्लेम येतो, जर कंटिन्यू पाऊस जर चालू असला भुरभुर तर आपल्या गड्ड्यांना ही काळी टीक येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळ्या टीक आपल्या प्लॉटमध्ये येऊन न देणे हा सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी राहते आपली. आता काळी टीक न येऊन देणे जर म्हटलं ना, कस्टडी आहे चांगलं एकदम, त्याचं औषध चांगलं आहे, त्याबरोबर आपण कोनिका पण मारू शकतो. हे स्प्रे जर घेतले आपण एक 4-5 दिवसाच्या अंतरानंतर, तर आपला प्लॉट चांगला वाचू शकतो त्याच्यामधून, नाही का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना, वातावरण काय आहे आणि सगळं पण निसर्गावर डिपेंड आहे. नेमकी पाऊस पाणी त्या टायमाचं काय वातावरण, नाही का? 15-22ला माझ्या हिशोबाने पाणी पण लय नाही चालत, एक मापात पाणी द्यावं लागतं. पाणी जरी जास्त झालं ना तरी पण टीक येऊ शकते, असा माझा अनुभव आहे.